सकल हिंदू समाजाच्या वतीने मान्य वरिष्ठ पोलीस निरीक्षक कराड शहर पोलीस ठाणे यांना देण्यात आले निवेदन। महाराष्ट्र राज्याचे आराध्य दैवत सर्वांचे श्रद्धास्थान छत्रपती शिवराय यांच्याबद्दल बेताल वक्तव्य करणाऱ्या, समाजामध्ये जातीय तेढ निर्माण करणाऱ्या प्रशांत कोरटकर व राहुल सोलापूरकर यांच्यावर महाराष्ट्र द्रोहाचा गुन्हा दाखल करण्याबाबत मान्य वरिष्ठ पोलीस निरीक्षक कराड शहर पोलीस ठाणे यांना देण्यात आले निवेदन। छत्रपती शिवराय, धर्मवीर छत्रपती शंभूराजे व भारतीय घटनेचे शिल्पकार डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्याविषयी गेल्या 4-5 वर्षांमध्ये स्वतःच्या प्रसिद्धीसाठी समाजामधील बिनडोक लोक बेताल वक्तव्य करत आहेत। तर अशा लोकांचा लवकरात लवकर बंदोबस्त करावा व त्यांच्यावरती महाराष्ट्र द्रोहाचा कलम लावून त्यांना कठोरातील कठोर शिक्षा करावी। गेल्याच आठवड्यामध्ये महाराष्ट्र राज्याचे आराध्य दैवत छत्रपती शिवराय यांच्याबद्दल बेताल वक्तव्य करणाऱ्या व जातीय तेढ निर्माण करणाऱ्या प्रशांत कोरटकर व राहुल सोलापूरकर यांच्यावर महाराष्ट्रद्रोहाचा गुन्हा दाखल करण्यात यावा, याबाबत निवेदन देण्यात आले। यावेळी भूषण जगताप, संतोष रंगाटे, संदीप काळे, युवराज कुराडे, रुपेश मुळे, सागर आमले, प्रसाद शेलार, हिंदुराव पिसाळ, ऋषिकेश, हेमंत कनसे, विक्रम गायकवाड, अर्चना जाधव, विद्या मोरे, प्रल्हाद माने, शिवराज कोळी, सुशांत इनामदार इत्यादी कार्यकर्ते उपस्थित होते। SK क्राईम न्यूज साठी संतोष कदम, कराड। आज आम्ही कराड तालुका म्हणून सर्व हिंदू समाज एकत्र जमलो आहे। हे प्रशांत कोरटकर या नराधामानं शिवाजी महाराजांच्या बद्दल, संभाजी महाराज, जिजामाता या सगळ्यांच्या बद्दल जे काही अपमानजनक वक्तव्य केले त्याचा निषेध म्हणून व देशभरात कुणीही राष्ट्रपुरुषांचा अपमान करेल असं वक्तव्य केलं भविष्यात तर त्याच्यावर कठोरात कठोर कारवाई करण्यात यावी, हे प्रशासनाला निवेदन देण्यासाठी आम्ही इथं जमलेलो आहोत। मुळात छावा चित्रपट आल्यानंतर हे सगळे विषय बाहेर यायला लागले। औरंगजेब ही मानसिकता मुळात बाजूला राहिली आणि नको त्या दिशेला समाजाचं लक्ष वेधण्याचा हा सगळा प्रयत्न आहे। तर देश म्हणून, धर्म म्हणून हिंदू समाज एकत्र येत असेल आणि त्याची दिशाभूल करून राष्ट्रपुरुषांचा जर अपमान केला जात असेल तर अशा कुणाची गय न करता प्रशासनाने त्यांच्यावर कठोरात कठोर कारवाई करण्यात यावी, हे आम्ही कराड तालुक्याच्या वतीने सर्व निवेदन देतो। नुकतंच ज्या प्रशांत कोरटकर या एका नराधमानं जे महापुरुषांच्या बाबतीत जे वक्तव्य केलं त्याचा सर्वात प्रथम सकल हिंदू समाज कराड तालुका याच्या वतीनं आम्ही सर्व निषेध व्यक्त करतो। तर आमची एक मागणी राहील सकल हिंदू समाजाच्या वतीनं की छत्रपती शिवाजी महाराज असतील, संभाजी महाराज असतील, राजमाता जिजाऊ असतील, डॉ. बाबासाहेब आंबेडकर असतील, इतर सर्वच महापुरुषांनी जे कार्य केलंय ते कुठलं कार्य करताना एखादा धर्म बघून किंवा जात बघून केलेलं नाही। ते करताना जे समाजासाठी यांनी योगदान दिलंय त्या महापुरुषांनी आणि ह्या महापुरुषांच्या वरती वारंवार आता पाहतोय की सोशल मीडियाच्या म्हणजे वतीनं सोशल मीडियामध्ये नाहीतर बाकी इतर ठिकाणी की त्यांचा वारंवार त्या ठिकाणी त्यांच्याबद्दल काही तर बोललं जातं, इतिहासाच्या छेडछाडबद्दल बोललं जातं आणि त्यांचा वारंवार अपमानजनक आणि संतापजनक अशी वक्तव्य केली जातात। तर महाराष्ट्र सरकारला या आम्ही सगळ्यांच्या वतीनं आज एक निवेदन देणार आहे की या महापुरुषांच्या बाबतीत जो कोण विधान करत असेल, वक्तव्य करत असेल त्याच्या बाबतीमध्ये काहीतरी कठोर असा कायदा या ठिकाणी तयार केला पाहिजे, जेणेकरून हे असे जे नराधम आहेत त्यांचे जे असे वाचाळवीर आहेत हे असे जे बोलत आहेत हे कुठेतरी जाऊन मागं पुढे थांबलं पाहिजे। आणि पुन्हा एकदा सकल हिंदू समाजाच्या वतीनं मी पुन्हा एकदा जाहीर निषेध व्यक्त करतो। अखंड हिंदुस्थानचं दैवत, महाराष्ट्राचं आणि संपूर्ण हिंदुस्थानचं आराध्य दैवत युगप्रवर्तक छत्रपती शिवाजी महाराज यांचा अलीकडं अनेक वक्तव्य संतापजनक, निषेधात्मक अशी हीन दर्जाची वक्तव्य करून त्यांचा वारंवार अपमान करण्याच्या घटना अलीकडच्या काही वर्षात वाढलेल्या आहेत। आणि याच्यावरचा कहर म्हणजे मागल्या आठवड्यात प्रशांत कोरटकर नावाच्या एका सडक्या मेंदूच्या विकृत प्रवृत्तीनं छत्रपती शिवरायांच्यावर अतिशय खालच्या आणि हीन दर्जाचं वक्तव्य संतापजनक असं केलेलं आहे। आणि या प्रवृत्ती जाग्यावर अक्षरशः खऱ्या अर्थानं ठेचणं गरजेचं असताना दुर्दैवानं या असल्या प्रवृत्तींना आपण बघतोय की संरक्षण दिलं जात आहे। याच्या अगोदरही कित्येक वर्ष आमदार असतील, खासदार असतील, कुठल्या संघटनेचे कोण लोक असतील किंवा अगदी
त्याच्या संविधानात्मक पदावर राज्यपाल मंत्री पदं भूषवणारे असलेली लोक सुद्धा छत्रपतींच्यावर हे असले अतिशय खालच्या दर्जाचं वक्तव्य करतायत. याचं हे परवाचं कोरोटकरचं विधान आपले इंद्रजित सावंत इतिहास संशोधक यांनी आता जो वाद निर्माण या छावा चित्रपटावरून झाला आहे की संभाजी महाराजांना कुणी पकडून दिलं, हे इतिहास संशोधनात अनेक इतिहासकारांनी वेगवेगळी मतं मांडल्याची तो भाग बाजूला आपण ठेवूया. मात्र याचाच एक भाग म्हणून इंद्रजित सावंत आणि एक फ्रान्स सापोन व्यापारी त्याचं एक डायरी आहे. त्या डायरीच्या आधारावर त्यांनी आमच्या कोणीतरी लोकांनी पकडून दिलं महाराजांना असं एक विधान केलं. यावर या प्रशांत कोरोटकरनं अतिशय खालच्या दर्जाची या इंद्रजित सावंतांना मध्यरात्रीचा भर 12 वाजता फोन करून अतिशय खालच्या दर्जाची विधानं महाराजांच्याबद्दल आणि संपूर्ण आपल्या छत्रपती परिवाराबद्दल मासाहेब जिजाऊंच्याबद्दल केली. हे आपण सर्वांनी हे अतिशय संतापजनक आहे. तुम्हाला एक वक्तव्य तुम्हाला थोडक्यात सांगतो त्याची बघा. आणि ते किती हीन दर्जाचं चाललेलं आहे महाराजांचं, आपल्या आराध्य दैवत हिंदुस्थानचं, की किती त्यांच्यावर चिकलपेक वर्षानुवर्ष चालू आहे. हा काय म्हणतोय, बाजी प्रभू नसता तर तुमचे महाराज जिवंत राहिले नसते, तुमचे महाराज पळून गेले. हू इज द बायोलॉजिकल फादर ऑफ शिवाजी या वाक्याचा अर्थ तुम्ही लक्षात घ्या. ज्या एका इतिहासकाराने, कुठल्या परकीय इतिहासकाराने जी गरळ ओपली होती काही वर्षापूर्वी शिवाजी महाराजांच्यावर, ते यानं विसरून गेलेला समाज ते परत त्यानं मुर्दे उकरून काढले आणि इतक्या खालच्या दर्जाचं वक्तव्य केलं. शिवाजी महाराज देशात पोचवणारा एका विशिष्ट समाजाचा माणूस होता, नाहीतर तुमचे छत्रपती कुठल्या कुठे गेले असते असं त्यानं वक्तव्य केलं, माहीत सुद्धा पडले नसते. म्हणजे महाराजांचं कर्तृत्व हा विशिष्ट समाजामुळे आहे असं त्यानं सुचवायचं आहे. दुसरी गोष्ट, हे राज्य आमच्या समाजाचं आहे लक्षात ठेवा. म्हणजे वरील वाक्यावरून शिवरायांच्याबद्दल हे किती नीच पातळीवर जाऊन वक्तव्य करतायत. तर या वक्तव्यांचा निषेध करण्यासाठी आणि यांना कठोरात कठोर शिक्षा करण्यासाठी यांना जागेवर ठेचलं जाणं गरजेचं असताना आज हे प्रशासन सरकार यांना वारंवार असलेल्या लोकांना संरक्षण देतंय, त्यांना पदं देतंय. काही दिवसापूर्वी त्या राहुल सोलापूरकर नावाच्या एका नटानं अशीच गरळ ओकली. यांना सुद्धा आता या सरकारनं कुठल्या तरी एका संस्थेमध्ये पद दिलेलं आहे. म्हणजे हे किती संतापजनक घटना आहे आणि हे प्रकार चालले हे लक्षात ठेवा. आणि म्हणून आज आपण आपल्या कराड तालुक्याच्या शिवप्रेमी संपूर्ण कराड तालुक्याच्या वतीनं या ठिकाणी आपण निषेध करण्यासाठी जमलोय. आणि मी आपल्या संपूर्ण कराड तालुक्याच्या वतीनं या नीच प्रवृत्तीचा, सरक्या बिंदूंच्या प्रवृत्तीचा जाहीर निषेध करतो. आणि सरकारने या प्रवृत्ती वेळी खेचून त्यांना कठोरात कठोर शिक्षा द्यावी अशी यावेळी मी मागणी करतो आपल्या कराड तालुक्याच्या वतीने. जय हिंद, जय महाराष्ट्र.